पत्रात आहे. मंडळी, ठाण्यातल्या कळवा परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून ठाणे महापालिकेकडून अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे कळवावासियांनी भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला. कळवावासियांनी प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मडकं फोडून घोषणाबाजीही केली. दरम्यान कळवा मुंब्रा येथील अपुऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालीही आज मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानिमित्तानं ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात आंदोलकांनी ठिय्याही मांडला होता. मंडळी, ठाण्यातल्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूयात. कळवा मुंब्रा भागातील ज्या काही तक्रारी आव्हाड साहेबांनी याच्या अगोदर मांडल्या होत्या त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी काही कामं आपण हाती घेतली होती आणि ती कामं करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ झाला, म्हणून पाणी पुरवठा मुंब्र्यामधला मुख्यत्वे करून डिस्टर्ब झाला होता. पण आता रविवारपासून ही परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे आणि कळव्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वॉलचे कामं होते ते आम्ही केलेले आहेत. दुसरी गोष्ट, कळव्यामधल्या ज्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या त्या बदलण्याचं कामाचा आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे शासनाच्या मूलभूत निधीमधून. ते पण कामं होतील. आणि आता बातमी सर्वसामान्यांसाठी. मंडळी, नवी मुंबईला नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आता 30 सप्टेंबरला नाही तर